एकत्र राहा आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, इथला एकच कामगार म्हणजे संपूर्ण महाडिक इंडस्ट्रीज आहे. मी तुमच्यासाठी फक्त एवढंच करू शकतो. तुला त्या क्लायंटला इथे आणायची काय गरज होती? आता इथे बसून त्यांचा टाइम वेस्ट झाला तर ते अजून चिडतील. अहो सर, असं कसं चिडतील? अहो त्यांना असं वाटत होतं की आपण त्यांचा मानच ठेवत नाही. त्यांना एवढ्या वेळ वाट बघायला लावली, त्यांना रिसेप्शन पाशी बसून ठेवलं आपण. मी फक्त त्यांचा मान ठेवण्याचा प्रयत्न केला. अहो सर, प्रत्येक वेळी बाहेरून येणाऱ्या माणसाशी आपण जर क्लायंट म्हणून डील केलं तर कसं चालेल? अहो त्यांना कधीतरी माणूस म्हणून जपलं ना की आपलं अर्ध काम सोपं होतंय. बघा आता बघा, मी त्यांच्याशी 2 प्रेमाचे शब्द काय बोलले, त्यांचा राग कुठला कुठे उडून गेला. तू मला डील करायला शिकवायचं नाहीये, समजलं? हाय का आता मी आणि तुम्हाला शिकवणार? अहो सर, शक्य आहे का ते? तुम्ही माझ्यापेक्षा लई हुशार आहे. अहो मी फक्त मला जे जमतं ते मी करते. आता बघा ना, एवढा वेळ झाला तरी ते कार्यक्रमाला बसले, आपलं काहीच नुकसान झालं नाही. ते इथे बसलेत कारण त्यांना आपल्या कंपनीत इन्व्हेस्ट करणं फायद्याचं आहे आणि त्यांना चांगलं माहिती आहे त्यांचा प्रॉफिट कशात आहे. अहो सर, सगळ्या गोष्टी कशा प्रॉफिट मध्ये मोजताव तुम्ही? अहो कधीतरी माणसाला माणूस म्हणून बघा. अहो त्यांच्याशी जरा प्रेमानं बोला, मग बघा तुमची कामं कशी पटपट होत आहेत ते. माफ करा, सहसा कधी डोळ्यात पाणी येत नाही माझ्या. मी व्यवसाय सुरू केला तेव्हा माझ्या आई वडिलांनी मला एक गोष्ट सांगितली होती. ते मला म्हणाले होते की माणसाची श्रीमंती त्याच्याकडे किती पैसा आहे, किती गाड्या आहेत, किती बंगले आहेत यावर नाही ठरत, तर त्याची श्रीमंती ठरते त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांवरती. व्यवसाय करताना सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं असतं. मी आयुष्यभर तेच केलं. उद्या मी नसेन, पण मला खात्री आहे तुम्ही सगळे माझ्या सोबत असाल. तुम्ही माझ्यावर जितकं आज प्रेम करताय तितकंच प्रेम माझ्यानंतर माझ्या खुर्चीवर बसणाऱ्या माणसावरती कराल असा विश्वास वाटतो. कारण आज मी माझा उत्तराधिकारी घोषित करणार आहे. जो माझं हे साम्राज्य सांभाळेल, तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन ही कंपनी पुढे नेईल. आबा, तुमचा पुढचा उत्तराधिकारी मीच आहे, घेऊन टाका. आणि तू ह्या कंपनीचा MD झालास ना की ह्या कंपनीची सगळी सूत्र तुझ्या हातात आणि घरातली सगळी सूत्र माझ्या हातात. तर महाडिक इंडस्ट्रीजचे पुढचे MD जे तुमचं नेतृत्व करणार आहेत त्यांचं नाव आहे इंद्रजीत जयसिंगराव महाडिक.
माझी एक अनाउन्समेंट करायची राहून गेली. मी जर म्हणतोय ही कंपनी तुमची आहे, तर मी तुमचाही विचार करतोय हे माझ्या वागण्यात कळायला नको का तुम्हाला? वंश मुलगी राणी जी आपल्या कंपनीमध्ये इंटर्न म्हणून काम करते, ती यापुढे इंटर्न म्हणून काम करणार नाही. राणीला मी आपल्या कंपनीमध्ये परमनंट नोकरी देण्याचा निर्णय घेतलाय. आणि ही माझी शेवटची ऑर्डर. मी इंद्रजित आणि राणीला विनंती करतो त्यांनी स्टेजवरती यावं. माझ्या लेवलला याचा प्रयत्नही करू नकोस. राणी 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 na 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 na